नंतर एकमेकांना राजकीय धक्के देण्याचा प्रयत्न ठाकरे आणि शिंदेंकडून केला जातोय। उद्धव ठाकरेंनी पक्ष कार्यकारिणी जाहीर केल्यावर दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला जातोय। उद्धव ठाकरेंनी नुकतंच आपल्या पक्षाची नवी कार्यकारिणी जाहीर केली आहे। खरं तर शिवसेनेतल्या फुटीनंतर उद्धव ठाकरेंनी पक्षामध्ये अनेक फेरबदल केले होते आणि त्यामुळे नव्या कार्यकारिणीकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलेलं होतं। या कार्यकारिणीमध्ये कुणाची वर्णी लागणार याविषयी शिवसैनिकांमध्ये उत्सुकता होती। मात्र यावेळेला सुद्धा कार्यकारिणीत मुंबईतल्याच नेत्यांचा दबदबा पाहायला मिळाला। आपण बघत असाल की मुंबईची जी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासूनची जी कार्यकारिणी आहे ती साधारण मुंबईचीच आहे। याच्यात विस्तार देखील झालेला आहे। बरेचसे बाहेरचे देखील चेहरे आम्ही घेतले होते, त्याच्यातले काही चेहरे निघून गेले आम्हाला सोडून। आता जी घेतलेली आहे ती मुंबईचीच घेतलेली आहे। नव्या पक्ष कार्यकारिणीमध्ये काहींना संधी मिळाली नाही आणि त्यावरून आता दावे प्रतिदावे केले जात आहेत। कार्यकारिणीतनं डावलण्यात आलेले नेते शिंदेंच्या नेतृत्वातल्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा दावा करण्यात आलाय। जी शिवसेनेची कार्यकारिणी जाहीर झालेली आहे त्याच्यामध्ये जे काही नेते झालेले आहेत त्यातले काही नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या संपर्कामध्ये आहेत। ज्यांना कार्यकारिणीतनं बाजूला करण्याचा प्रयत्न केलेला आहे ते शिंदे साहेबांच्या संपर्कामध्ये आहेत। शिवसेनेच्या कार्यकारिणीतून ज्यांना वळगण्यात आले ते लोक आमच्या संपर्कात आहे असं उदय सामंत म्हणतात। यामध्ये ते दिशाभूल करत आहे। पक्ष जो जबाबदारी काम करेल, जो पक्षावर निष्ठा ठेवून आहे तो पक्षासोबत राहील। एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेमध्ये उभी फूट पडली होती। आमदार आणि खासदारांप्रमाणेच अनेक पक्ष पदाधिकाऱ्यांनी शिंदेंच्या नेतृत्वातल्या शिवसेनेची वाट धरली आहे। ठाकरेंच्या पक्षातल्या नेत्यांना गळाला लावण्याचा प्रयत्न शिंदेंच्या नेतृत्वातल्या शिवसेनेकडून केला जात आहे। ठाकरे कुटुंबाच्या निकटवर्तीय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उपनेत्या मीना कांबळी यांनी बुधवारी शिंदेंच्या नेतृत्वातल्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला। तुम्ही मला विचारा तुम्ही अजून थांबलात का, तर मला असं वाटत होतं की सगळे परत एकत्र होऊ म्हणून, पण ते काय लक्षणं दिसत नाही आणि म्हणून आता निवडणुकांचं वर्ष आलेलं आहे आणि म्हणून पक्ष अजून बळकट करण्यासाठी मी शिंदे साहेबांबरोबर आहे। महिला आघाडी म्हटलं की मीनाताई कांबळीचं नाव यायचं। तुमच्याच आंदोलनामुळे बाळासाहेब म्हणायचे आमची काय रणरागिणी, महिला आघाडी आमची रणरागिणी। शिंदेंच्या नेतृत्वातल्या शिवसेनेनं ठाकरेंच्या पक्षाला आणखी एक धक्का दिलाय। त्यामुळे आगामी काळात दोन्ही बाजूंनी राजकीय कुरघोडीचं राजकारण रंगण्याची चिन्ह दिसतायत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।